भोलेनाथ शिवशंकर जर तुमच्यावर प्रसन्न असतील तर तुम्हाला कोणत्याही कष्टाला सामोरं जावं लागणार नाही, अशी मनामध्ये श्रद्धा ठेवून श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी उपवास करावा. सोमवारी पूजास्थळ स्वच्छ करून महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करा. पांढरं फूल, भस्म, पांढरं चंदन, बेलपत्र, धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ यापैकी तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते पिंडीवर व्हा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. आता दिवसभर उपवास करायचा आहे, तर दिवसभर उपवासात तुम्ही फळ, दूध, ताक, दुधापासून बनवलेले पदार्थ, सुका मेवा, ओल्या शेंगा, नारळ, सेंदव मीठ घालून खिचडीही खाऊ शकता. आता काही ठिकाणी दिवसभर काहीच खात नाहीत, संध्याकाळी एक वेळेला उपवास सोडतात. तुम्हाला शक्य असेल तर तसं करा, किंवा मग सेंदव मीठ घालून तुम्ही साबुदाणा खिचडी खाऊ शकता. आणि संध्याकाळी दिवाबत्ती झाल्यानंतर चपाती, भाजी, भात, वरण असं सात्विक अन्न खाऊन तुम्हाला उपवास सोडायचा आहे. काही ठिकाणी दुसऱ्या दिवशीही सोमवारचा उपवास सोडतात, पण तुमच्याकडे जर तशी पद्धत असेल तर तसं करा. आणि जर तुम्ही पहिल्यांदा करणार असाल तर या सोमवारी तुम्ही ज्या पद्धतीने उपवास करणार, म्हणजे सोडला सोमवारी तर तसंच करा, आणि दुसऱ्या दिवशी सोडला तर प्रत्येक वर्षी त्याच पद्धतीने सोडा.